सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सध्या फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. पुण्यात कमी किमतीत सोनं देण्याचं आमिष दाखवून एका 58 वर्षीय महिलेची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम सोनं फक्त 25 लाख रुपयात देण्याचं आश्वासन देत आरोपींनी ही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पवन मकसूद ठाकूर वय वर्ष 39 राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता मालाड मुंबई आणि राजू उर्फ गिट्टी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिला NDA रस्त्यावरील एका सोसायटीत राहते. आरोपी पवन ठाकूर याची तिच्याशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी फसवणुकीचा कट रचल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींनी महिलेला बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात सोनं मिळवून देतो असे सांगितले. सध्या सोन्याचे दर जास्त असल्याने स्वस्त सोन्याच्या आमिषाला बळी पडत महिलेनं त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या वेळी महिलेकडून एकूण 25 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी सोनं दिलं नाही आणि संपर्क टाळू लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला असून त्यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.